आज आपण करणार आहोत सांबार आणि डोसा। त्याकरिता एका गंजामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये भोपळा, कांदा, गाजर, शेवग्याच्या शेंगा, टमाटर आणि आपल्याला आवडीनुसार भाज्या बॉईल करून घ्यायच्या। त्यामध्ये सांबार पावडर, मीठ, तिखट आणि हळद घालायची आणि व्यवस्थित सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचं। आणि इकडे एका गंजामध्ये डाळ ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे। इकडे भाज्या व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालायचा आणि याच वेळेस आपण आलं आणि लसणाची पेस्ट घालू शकता। त्यानंतर टमाटर, गोडलिंबाचा पाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धण्याची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर सांबार पावडर 1.5 चमचा घालायचा आणि मसाले जळायला नको म्हणून यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे। कांदा आणि टमाटर व्यवस्थित सॉफ्ट होतपर्यंत हे शिजवून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये वाफवून घेतलेल्या भाज्या ॲड करायच्या आणि त्याला एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची। त्याकरिता ते थोडं झाकून ठेवायचं आणि एकदा उकळी आली की त्यामध्ये वरण करून ठेवलेलं ते ॲड करायचं आणि चिंचेचा कोळ ॲड करायचा आणि पाणी ॲड करून त्याला व्यवस्थित उकळू द्यायचं। उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक तडका ॲड करायचा। त्याकरिता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, त्यामध्ये लाल मिरची, गोडलिंबाचा पाला आणि हिंग घालून ती व्यवस्थित फोडणी करून घ्यायची आणि ही फोडणी सांबारमध्ये मिक्स करायची। मिक्स झाल्यानंतर आपला इथे सांबार तयार आहे। सांबार झाल्यानंतर आता आपण पुढे डोस्याची तयारी करूयात। त्याकरिता एका नॉनस्टिकी तव्यावरती 1.5 चमचा डोस्याचं पीठ घालून त्याला व्यवस्थित हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने ते पसरवायचं आहे, नाहीतर इथे डोसा व्यवस्थित बनणार नाही। ते झाल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि आवडीनुसार तेल किंवा तूप घालायचं आणि व्यवस्थित लालसर झाल्यानंतर आपला इथे डोसा तयार आहे। मी डोस्यासोबतच्या चटण्या ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत। आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।